जालन्यामध्ये सुरू असलेल्या ओबीसी उपोषणकर्त्यांना आज मंत्र्यांचं शिष्टमंडळ भेटणार आहे आणि ठीक दुपारी 1 वाजता शिष्टमंडळाची आणि उपोषणकर्त्यांची भेट होणार आहे। सरकारच्या शिष्टमंडळात 6 वरिष्ठ मंत्र्यांसह आमदार गोपीचंद पडळकर आणि ओबीसी नेते आणि माजी आमदार प्रकाश शेंडगे यांचाही समावेश आहे। शिष्टमंडळ आधी वडीगोद्रीमध्ये जाणार आहे, आंदोलकांशी चर्चा करणार आहे, मग हे शिष्टमंडळ पुण्यात येईल। जिल्हाधिकारी कार्यालयासमोर आंदोलन करणाऱ्या मंगेश ससाणे यांची सुद्धा भेट घेतली जाईल। मंत्र्यांसोबतच्या चर्चेनंतर आज आंदोलनाच्या 10व्या दिवशी लक्ष्मण हाके आणि नवनाथ वाघमारे आपलं उपोषण मागे घेणार का याची उत्सुकता आहे। आपले प्रतिनिधी रवी मुंडे माहिती देण्यासाठी सध्या आपल्या सोबत आहेत। रवी, काय चर्चा उपोषण स्थळी सध्या पाहायला मिळतात? सरकारच्या आजच्या भेटीनंतर, शिष्टमंडळाच्या आजच्या भेटीनंतर तरी तोडगा काही निघू शकतो का? ज्ञानदा, खरं तर कालच्या बैठकीनंतर कुठेतरी आश्वासक अशी आंदोलकांमध्ये भावना होती। आज लक्ष्मण हाके यांच्याशी संवाद केल्यानंतर किमान 2 वाजेपर्यंत त्यांनी वाट पाहावं असं त्यांचं मत आहे। या अनुषंगाने साधारण 2 वाजता आपल्याला अधिक स्पष्ट कळेलच। मात्र लक्ष्मण हाके यांची काही भावना आहे की त्यांनी ज्या मागण्या केल्या होत्या त्याबाबत त्या लेखी मंत्रिमंडळातील जे नेते येणार आहेत त्यांनी लेखी स्वरूपात आणल्या पाहिजेत। हाच एक उपोषणाची त्यांची मूळ मागणी होती। त्या अनुषंगाने असं काही होतं का हे पाहणं महत्त्वाचं आहे। आणि अर्थात कालच्या बैठकीमध्ये काही आश्वासन मुख्यमंत्र्यांकडून मिळालेलं आहे, जे छगन भुजबळांनी सांगितलं आणि लक्ष्मण हाके यांच्याशी देखील त्यांनी फोनवरून संवाद करून ही सगळी माहिती दिलेली आहे। काही बाबतीत त्यांचं समाधान आहे, त्याच्यामुळे आता नेमकं लक्ष्मण हाके काय स्टँड घेतात हे महत्त्वाचं आहे। त्यांच्याबरोबर दुसरे सहकारी नवनाथ वाघमारे यांच्यामध्ये देखील आता मी चर्चा होताना बघितली। आज जे मंत्रिमंडळाची सगळी ही नेते येणार आहेत ती नेमकं संवाद काय होईल। साधारण आधी असं नियोजन होतं की ही सगळी मंत्रिमंडळातील नेते पुणे येथे जातील, मात्र अगोदर ते या वडीगोद्री या ठिकाणी येणार आहेत। या अगोदर त्यांच्यामध्ये संवाद जो होईल त्यानंतर आपल्याला काही निष्कर्ष काढता येतील आणि लक्ष्मण हाके आज काहीतरी निर्णय घेण्याच्या तयारीत असावेत असं तरी दिसत आहे। ज्ञानदा, रवी, ताजी माहिती जाणून घेत राहू। तुर्तास धन्यवाद। एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट।